आपण सगळेच सतत स्वतःला अजून चांगलं बनवण्याचा प्रयत्नात असतो, बरोबर? ही एक अशी गोष्ट आहे जी कधीच थांबत नाही. पण ह्या सगळ्या प्रवासात नक्की महत्वाचं काय आहे? तर आज आपण व्यक्तिमत्वाच्या अशाच दोन महत्वाच्या, अगदी मूलभूत स्तंभांबद्दल बोलणार आहोत. हे स्तंभ आपल्याला स्वतःला ओळखायला मदत करतील. चला तर मग एका खूप खूप महत्वाच्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आपल्यामध्ये असं काय आहे जे आपण बदलू शकतो आणि असं काय आहे जे आपल्याला आहे तसंच स्वीकारावं लागतं? तुम्हाला माहितीये, या एका प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या संपूर्ण विकासाचं म्हणजे सेल्फ ग्रोथचं रहस्य दडलं आहे. बरं, या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपण वळूया आपल्या पहिल्या स्तंभाकडे. हा स्तंभ आपल्या व्यक्तिमत्वाच्या त्या भागाबद्दल आहे जो आपल्या नियंत्रणात नाही, म्हणजे आपले जन्मजात गुण, अशा गोष्टी ज्या आपल्याला निसर्गाकडूनच मिळालेल्या आहेत. एका खूप जुन्या श्लोकामध्ये ना एक मोठी सुंदर गोष्ट सांगितली आहे, रूप लावण्य अभ्यासितान्न ये. ह्याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की शारीरिक सौंदर्य किंवा मोहकतेसारख्या काही गोष्टी त्या आपण कितीही अभ्यास केला तरी मिळवू शकत नाही. त्या आपल्यासोबतच येतात. आणि हे सत्य स्वीकारणं हीच स्वतःला ओळखण्याची पहिली पायरी आहे. यांनाच म्हणतात सहज गुण. म्हणजे काय? तर आपले नैसर्गिक उपजत गुण. आणि खरा शहाणपणा कशात आहे माहितीये? तर जे आपल्याला सहज मिळालं आहे ना, त्याचा मनापासून स्वीकार करणं, हीच पहिली पायरी आहे. पण मग याचा अर्थ असा होतो का की आपण काहीच बदलू शकत नाही? नाही, अजिबात नाही. आणि इथेच येतो आपला दुसरा स्तंभ. हा तो स्तंभ आहे जिथे आपल्या विकासाची आणि बदलाची खरी ताकद लपलेली आहे. आठवते तो श्लोक? त्याच श्लोकाची पुढची ओळ आपल्याला मार्ग दाखवते. ती ओळ सांगते, काहींतरी धरावी सोये अगांतुक गुणाची. आता हे अगांतुक गुण म्हणजे नेमकं काय? तर ही ती कौशल्य आणि सवयी आहेत ज्या आपण आपल्या मेहनतीने मिळवू शकतो. आणि खरी ताकद इथेच आहे. ओके, तर आता चित्र एकदम स्पष्ट झालंय नाही का? एका बाजूला आहेत आपले सहज गुण, म्हणजे जन्मापासून मिळालेल्या गोष्टी ज्या आपल्याला स्वीकाराव्या लागतील. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आगंतुक गुण, ज्यांना आपण आपल्या मेहनतीने, प्रयत्नांनी घडवू शकतो. आपला सगळा प्रवास ह्याच दोन गोष्टींमध्ये आहे. एका बाजूला स्वीकार आणि दुसऱ्या बाजूला प्रयत्न. ठीक आहे, स्वीकारण्याबद्दल तर आपण बोललो, पण प्रयत्न कसे करायचे? हा जो दुसरा स्तंभ आहे आगंतुक गुणांचा, तो नक्की उभा कसा करायचा? चला, यासाठी एक एकदम प्रॅक्टिकल आराखडा पाहूया. बघा, आपल्या प्रत्येकाकडे नैसर्गिक देणग्या वेगवेगळ्या असू शकतात. कुणाकडे काही जास्त, कुणाकडे काही कमी. पण एक गोष्ट अशी आहे जी निसर्गाने किंवा देवाने प्रत्येकाला अगदी सारखी दिलीये. एक खूप शक्तिशाली साधन, आणि ते म्हणजे दिवसाचे 24 तास. हो, याच 24 तासांवर आपला तो दुसरा स्तंभ उभा राहणार आहे. मग प्रश्न येतो की या 24 तासांचा वापर करायचा कसा? तर त्यासाठी ना एक सोपी पण खूप प्रभावी 4 पायऱ्यांची पद्धत आहे. स्टेप 1, आपला वेळ कुठे वाया जातोय त्या सवयी ओळखा. स्टेप 2, तो वाया जाणारा वेळ परत मिळवा. स्टेप 3, त्या वेळेचा उपयोग नवीन कौशल्य शिकण्यासाठी किंवा त्याचा सराव करण्यासाठी करा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची स्टेप, हळूहळू त्या वाईट सवयींना पूर्णपणे सोडून द्या. आणि ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी हे खरंच शक्य आहे. हेच तर सत्य आहे. पुन्हा एकदा जुनं शहाणपण आपल्याला खात्री देतं, अवगुण सोडिता जाते, उत्तम गुण अभ्यासिता येती. याचा अर्थ सरळ आहे, वाईट सवयी सोडून दिल्या की जातात आणि चांगल्या सवयी सरावाने मिळवता येतात. हाच तो खरा विकासाचा मार्ग आहे. तर आता आपल्यासमोर हे दोन स्तंभ अगदी स्पष्ट उभे आहेत. एक आहे स्वीकृतीचा आणि दुसरा आहे प्रयत्नांचा. पण एक लक्षात घ्या, हे दोन वेगळे मार्ग नाहीत. खरा शहाणपणा या दोघांना एकत्र जोडण्यातच आहे. चला बघूया ते कसं. आणि इथेच आपल्याला या संपूर्ण चर्चेचं सार मिळतंय. काय करायचं आहे? तर आपले जे सहज गुण आहेत, आपल्या नैसर्गिक देणग्या, त्यांचा आनंदाने स्वीकार करायचा. आणि त्याचवेळी आपले जे अगांतुक गुण आहेत, म्हणजे आपली कौशल्य आणि सवयी, त्यांच्यावर मेहनत घ्यायची. काय बदलू शकतं आणि काय नाही यातला फरक ओळखणं, हेच खरं शहाणपण आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न. आपल्या सगळ्यांना मिळालेले हे 24 तास आहेत ना, ते एका कोऱ्या कॅनव्हाससारखे आहेत. आता त्यावर कोणतं चित्र रेखाटायचं हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. तर मग आपण काय निर्माण करणार आहोत?